वैभव पाटलांच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या निवेदनावर प्रांत अधिकाऱ्यांनी त्वरित बोलवली बैठक. बैठकीला नॅशनल हायवेचे अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित. 4 दिवसांपूर्वीच मंजूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 विषयी वैभव पाटील व त्यांच्या टीमने प्रांत अधिकारी व मुख्याधिकारी यांना काही महामार्गाबाबत सूचना व अडचणीविषयी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. यावर प्रांत अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक लावण्याविषयी आश्वासित केले होते. त्यानुसार आज शासकीय विश्रामगृह विटा येथे या राष्ट्रीय महामार्गाबाबत नॅशनल हायवे कोल्हापूर डिव्हिजनचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार प्रतिनिधी यांच्याबरोबर प्रांत अधिकारी विटा नगरपरिषद, विटाचे मुख्याधिकारी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक तसेच या रस्त्याच्या बाजूचे व्यापारी व रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हा रस्ता कशाप्रकारे असणार आहे, रस्त्यावर विद्युत व्यवस्था कशी असणार आहे, पादचारी मार्ग कसे असणार, महामार्गाच्या कडेला दुचाकी लावण्यासाठी काय जागा सोडणार का, त्याचबरोबर फुटपाथ असेल किंवा नगरपालिकेची प्रस्तावित कामे असतील यावर चर्चा करण्यात आली. भुयारी गटार योजना ही महामार्ग बनण्यापूर्वी करण्याविषयी चर्चा झाली. तसेच वैभव पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तासगाव नाका या भागात रस्ता न रुंदवता आहे त्या जागेतच रस्त्याचे काम करावे अशी मागणी करण्यात आली, कारण या ठिकाणी दोन्हीही बाजूने गोरगरिबांची घरे आहेत, याचाही विचार व्हावा. तसेच मायणी रोडवरील असणाऱ्या व्यावसायिकांचाही विचार करावा ही विनंती केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी भविष्यकाळात आपणास लेखी स्वरूपात माहिती कळवितो असे सांगण्यात आले असल्याची माहिती वैभव पाटलांनी दिली. तर प्रांत अधिकारी व मुख्याधिकारी साहेबांनी वैभव पाटलांनी दिलेल्या निवेदनावर विचार करून संबंधित अधिकारी व ठेकेदार पुढील कार्यवाही करतील असा विश्वास व्यक्त केला. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.